नमस्कार, मी धनंजय सानप, द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत. मृत्यूपत्र का आवश्यक आहे? त्याची गरज काय? मृत्यूपत्र कोण तयार करू शकतं? यावरच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील नायब तहसीलदार भीमाशंकर बेरुळे यांनी लिहिलं आहे. तेच खास तुमच्यासाठी. मृत्यूपत्र म्हणजे अनिश्चित भविष्यासाठी नियोजन करणं आणि सर्वात महत्त्वाची अनिश्चितता म्हणजे मृत्यू आहे. म्हणूनच तुमच्याकडे मालमत्ता असल्यास तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कोणाला मिळावी, कोणाला मिळू नये अशी तुमची इच्छा असते किंवा मालमत्ता ही सरसनिरस प्रमाणात वारसामध्ये वितरित व्हावी अशी सुद्धा इच्छा असेल तर अशा परिस्थितीमध्ये मृत्यूपत्र बनवणं आवश्यक आहे. मृत्यूपत्र ज्याला काही भागांमध्ये इच्छापत्र म्हणून देखील संबोधलं जातं. सक्षम व्यक्तीनं तयार करून ठेवलेल्या मृत्यूपत्राचा दस्त हा कायदेशीररित्या वारसांवर बंधनकारक दस्तऐवज आहे. जे मृत्यूपत्राचा दस्त तयार करून ठेवणारा हयात नसताना त्याच्या मालमत्ता किंवा मालमत्तेबाबत त्याची इच्छा किंवा मालमत्ता वितरण हेतू अचूकपणे पूर्ण केले जातील याची खात्री देतं. भारतीय उत्तराधिकार कायदा 1925 नुसार मृत्यूपत्र तयार करता येतं. मृत्यूपत्र हातानं किंवा टंकलिखित केलं जाऊ शकतं. आता मृत्यूपत्र कसं आणि कोणी तयार करून ठेवावं? तर सुदृढ मानसिक आरोग्य असलेली व ज्या मिळकतीच्या बाबतीत मृत्यूपत्र तयार करायचंय त्यावर निर्विवाद मालकी असलेली कोणतीही व्यक्ती मृत्यूपत्र तयार करू शकते. जबरदस्तीनं किंवा खोट्या प्रभावानं प्राप्त केलेली मृत्यूपत्र कायद्यानं वैध मानलं जात नाही. केवळ मृत्यूपत्रकर्त्याच्या स्वतंत्र इच्छेनं तयार केलेलं मृत्यूपत्र हे कायद्यानं वैध मानलं जातं. एखाद्याच्या हयातीत कितीही वेळा तो मृत्यूपत्र तयार करू शकतो. याचं कोणतंही बंधन नाही. परंतु सर्वात शेवटचं जे काही सक्षम मृत्यूपत्र आहे तेच ग्राह्य धरलं जातं. मृत्यूपत्र का बनवावं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्याही वैयक्तिक मालकीच्या मालमत्ता धारकानं त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या मिळकतीच्या विनावाद वितरणासाठी मृत्यूपत्र तयार केलं पाहिजे. मृत्यूपत्राचा उद्देश मालमत्तेच्या मालकाला त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या मिळकतीच्या वितरणावर नियंत्रण देणं हा आहे. मृत्यूपत्रानं मालमत्तेचं हस्तांतरण सोपं होतं. मृत्यूपत्रकर्त्याला अल्पवयीन मुले असल्यास तो किंवा ती मृत्यूपत्रात मुलांच्या संगोपनासाठी नाव नमूद करू शकते. मालमत्ता मिळवण्यासाठी कुटुंबातील सदस्य किंवा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांमधील संघर्ष सामान्य असतो. आपल्याकडे मृत्यूपत्रानं असे संघर्ष टाळता येतात. मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीला त्याची इच्छा असल्यास त्याची मालमत्ता त्याच्या वारसांना न देता धर्मदाय संस्थेला देखील दानही करता येते. त्याच वारसांना आक्षेप घेण्याचा अधिकार पोचत नाहीये. मृत्यूपत्र कसं लिहावं? तर मृत्यूपत्राचं कोणतंही विहित स्वरूप नसलं तरी तुम्ही काही कायदेशीर दृष्ट्या आवश्यक घटक मृत्यूपत्रात समाविष्ट केले पाहिजेत, जेणेकरून नंतर कुणीही त्यावरती प्रश्न उपस्थित करू शकणार नाही. इथे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्ही मृत्यूपत्र तयार करतेवेळी मुख्यतः त्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यामध्ये काय तर मृत्यूपत्र तयार करून ठेवणारा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ असणं आवश्यक आहे. मृत्यूपत्रावरील भविष्यातील न्यायालयीन वाद टाळण्यासाठी मृत्यूपत्र तयार करून ठेवणाऱ्याचं मृत्यूपत्र करून ठेवते वेळी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवणारा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ असल्याबाबतचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे. जर पहिले मृत्यूपत्र तयार करून ठेवलं असेल आणि त्यात बदल करीत असाल तर सुरुवातीला नमूद करा की पूर्वीचं मृत्यूपत्र हे रद्द झालेलं आहे. मृत्यूपत्रामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्ता, म्युच्युअल फंड, तुमच्या बचत खात्यातील पैसे, मुदत ठेवी इत्यादीसह तुमच्या सर्व मालमत्तेची यादी करा. तुमचे काहीही चुकणार नाही याची खात्री करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तुमच्या मृत्यूपश्चात तुमची मालमत्ता कोणाला मिळावी अशी तुमची इच्छा आहे हे स्पष्टपणे नमूद करावं. तुमची मालमत्ता पारदर्शकपणे विभाजित करावी. शंका दूर करण्यासाठी जर तुम्ही एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला काही मालमत्ता देत असाल तर त्याचा संरक्षक कोण असेल याचा देखील उल्लेख केला पाहिजे. तुमचा विश्वास असलेली एखादी व्यक्ती निवडावी. वरील सर्व ज्या काही मुख्य आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच 2 साक्षीदारांच्या सोबत मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करावी. तुम्ही त्यांच्या उपस्थितीत मृत्यूपत्रावरती स्वाक्षरी केली आहे हे प्रमाणित करण्यासाठी त्यांनाही साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करावी लागते. मृत्यूपत्रावर सही करण्याची तारीख आणि ठिकाण त्यासोबतच तुमच्या साक्षीदारांचे संपूर्ण पत्ते आणि नाव सुद्धा लिहावेत. तुमच्या साक्षीदारांना तुमच्या मृत्यूपत्रातील मजकूर माहीत असणं आवश्यक आहे. मृत्यूपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर तुम्ही आणि तुमचे साक्षीदार स्वाक्षरी करत असल्याची खात्री करावी. मृत्यूपत्रातील मजकूर दुरुस्त केल्यास तुम्ही आणि तुमच्या साक्षीदारांनी त्यावर प्रति स्वाक्षरी केली पाहिजे. मृत्यूपत्र सुरक्षितपणे ठेवायचं लक्षात ठेवा. लक्षात घ्या की तुम्ही मृत्यूपत्र कोणत्याही भाषेत लिहू शकता आणि त्यासाठी कायदेशीर भाषा वापरण्याची अजिबात गरज नाहीये. पण
मृत्यूपत्रातील भाषा स्पष्ट असली पाहिजे. तुमच्या हेतूबद्दल शंका त्यामुळे उपस्थित झाली नाही पाहिजे. भारतीय नोंदणी कायद्यातून मृत्यूपत्रास मुद्रांक शुल्कातून आणि नोंदणीपासून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच मृत्यूपत्रास नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक नाहीये. मृत्यूपत्र तयार करताना वैयक्तिक माहिती द्यावी. मृत्यूपत्र करणाऱ्याचं पूर्ण नाव, वय, संपूर्ण पत्ता, जन्मतारीख इत्यादी सुद्धा गोष्टी त्यामध्ये नमूद कराव्यात. मृत्यूपत्र तयार करणाऱ्याच्या तारखेचा स्पष्ट उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. मृत्यूपत्र तयार करताना तुम्ही ते स्वेच्छेने करत आहात आणि कोणत्याही व्यक्तीच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली करत नाहीत हे सुद्धा नमूद असणं तेवढंच महत्वाचं आहे. मृत्यूपत्र तयार करून ठेवणारा त्याच्या पश्चात त्याची मालमत्ता कोणास मिळावी अशी इच्छा असेल त्याचा म्हणजे लाभार्थीचा तपशील नमूद करणं सुद्धा आवश्यक आहे. जसं की त्याचं नाव, वय, पत्ता, त्याच्याशी असलेलं नातं इत्यादी गोष्टी सुद्धा मृत्यूपत्रात नमूद करणं आवश्यक आहे. मृत्यूपत्र करून ठेवणाऱ्यास केवळ त्याच्या स्वकष्टार्जित मालकीच्या मालमत्तेबद्दलच मृत्यूपत्र तयार करून ठेवता येईल. त्याची मालमत्ता त्याच्या वारसांपैकी कोणा एकास किंवा त्याच्या इच्छेनुसार कोणासही देता येईल. परंतु जर मृत्यूपत्रातील मालमत्ता ही वडिलोपार्जित असेल तर केवळ त्याच्या हिश्श्यास येणाऱ्या मालमत्तेपुरतच मिळकतीचं मृत्यूपत्र तयार करून ठेवता येईल. कारण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये वारसांचे अधिकार जन्मताच निर्माण झालेले असतात. जेव्हा एखादी व्यक्ती वैध मृत्यूपत्र न करता मरण पावते अशा व्यक्तीच्या मालमत्तेचे विभाजन हे प्रचलित वारसा कायद्यानुसार करण्यात येतं. मृत्यूपत्राचा परिणाम केव्हा सुरू होतो? मृत्यूपत्र तयार करून ठेवणाऱ्याचं निधन झाल्यावरच मृत्यूपत्र वैध होतं आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही कालमर्यादा नसते. तर जर एखाद्याला इच्छापत्राला आव्हानित करायचंच असेल तर त्यांनी ते 3 वर्षाच्या आत करणं आवश्यक आहे. पुढील भागात आपण मृत्यूपत्राची अंमलबजावणी, मृत्यूपत्र ज्याच्या हक्कात लिहून ठेवण्यात आलेलं आहे त्याने कोणकोणते कायदेशीर बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे आणि कोणकोणत्या परिस्थितीमध्ये मृत्यूपत्र रद्दबातल होईल हे आपण समजून घेणार आहोत. आता मृत्यूपत्राची नोंदणी कशी करायची? तर भारतीय नोंदणी कायद्यातून मृत्यूपत्रास मुद्रांक शुल्कातून आणि नोंदणी करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच मृत्यूपत्रास नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक नाहीये. परंतु मृत्यूपत्र तयार केल्यानंतर त्याची नोंदणी करणं ही उत्तम बाब आहे. कारण तुम्हाला या प्रकारे मृत्यूपत्राची कायदेशीर प्रत मिळते. मृत्यूपत्राशी छेडछाड झाल्यास मूळ मृत्यूपत्र आणि सादर केलेल्या मृत्यूची तुलना तयार केली जाऊ शकते. तसंच मूळ नष्ट झाल्यास प्रत घेण्यासाठी तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात संपर्क सुद्धा साधू शकता. तसंच दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आलेल्या मृत्यूपत्राला प्रश्नांकित होण्याची शक्यता कमी असते. त्यावेळी दुय्यम निबंधक अधिकारी निष्पक्ष साक्ष देण्यास बांधील असतो. मृत्यूपत्र नसेल तर काय होतं? वैध मृत्यूपत्र न करता तुमचं निधन झाल्यास तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळं या बाबतीत वारसा कायदे लागू आहेत. आतापर्यंत तुम्हाला कायदेशीररित्या वैध मृत्यूपत्र बनवण्याचं महत्त्व कळलं असेल, असं जेणेकरून तुमच्या प्रियजनांना तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता कशी विभागली जावी हे निश्चित होईल. लक्षात ठेवा की एखाद्या अल्पवयीन व्यक्तीनं तयार केलेलं मृत्यूपत्र मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या व्यक्तीनं किंवा त्याच्या संवेदनांमध्ये नसलेल्या व्यक्तीनं किंवा बळजबरीनं केलेलं मृत्यूपत्र कायद्याने वैध किंवा बंधनकारक मानलं जाऊ शकत नाही. मृत्यूपत्र तयार करून ठेवण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती वकिलाचा सहभाग न घेता देखील मृत्यूपत्र तयार करू शकतो. परंतु कायदेशीर आणि वैध तसंच न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर खरं उतरणारं मृत्यूपत्र तयार करण्यासाठी वकिलाची मदत घेणं उत्तम असतं. मृत्यूपत्राच्या दस्तास मुद्रांक शुल्कातून आणि नोंदणी करापासून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच तुम्ही मृत्यूपत्र साध्या कागदावर देखील तयार करू शकता. परंतु असं मृत्यूपत्र न्यायालयात सिद्ध करणं जिकरीचं जातं. म्हणून मृत्यूपत्र नोंदणी केलेलं उत्तम. कारण मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं. मृत्यूपत्राच्या कायदेशीर वैधतेबद्दल किंवा पवित्रतेबद्दल शंका व्यक्त होऊ शकते. त्यामुळं अनोंदणीकृत मृत्यूपत्रापेक्षा नोंदणीकृत मृत्यूपत्र अधिक मजबूत आहे. कारण यामुळं त्याची वैधता वाढते आणि ती रद्द होण्याची शक्यताही कमी होते. तर अशा प्रकारे मृत्यूपत्र का गरजेचं आहे, त्याचा उपयोग कुठे होतो, त्याची नोंदणी कशी केली जाते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळाली असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. तुम्हाला अजूनही काय विषयांवरती पुढील व्हिडिओ हे तयार करावेत असं वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.